नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील पहिला घटक आकलन याच्यातील आपण इंग्रजी वर्णमाला स्वाध्याय 1.3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूया आपण। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिलेला आहे, कारण प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेवरचाच, म्हणून आपल्याला ही अक्षरमाला सगळ्यात महत्त्वाची आहे। आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा अशी अक्षरमाला दिली जाते। प्रश्न बघूया। दिलेल्या अक्षरमालेतील के या अक्षरापासून वी हे अक्षर कितव्या स्थानावर आहे। आता बघा, के या अक्षरापासून मग के कुठे आहे, इथे आहे, आणि वी हे अक्षर कुठे आहे, तर वी हे अक्षर कुठे आहे, तर बघा हे वी इथे आहे, मग कितव्या स्थानावर आहे। मग बघा, के पासून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 आणि हे 11व्या स्थानावर आहे। मग आपलं उत्तर किती आहे? के पासून वी हे 11व्या स्थानावर आहे। मग आपल्याला ते या अक्षरापासून म्हटले म्हणजे के सुद्धा आपल्याला धरायचा आहे। मग के जर धरला तर हे वी कितव्या स्थानावर आहे, तर 12व्या। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणून बोलले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12व्या स्थानावर आहे। पुढचा प्रश्न बघूया। दिलेल्या अक्षरमालेत के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते। बघा, इथे आपल्याला विचारले के या अक्षराच्या तुलनेत आर या अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते। मग के कुठे आहे, तर के इथे आहे, आणि आर कुठे आहे, तर आर इथे आहे। आता यण हे अक्षर बघूया कुठे आहे, तर यण हे अक्षर बघा इथे आहे, म्हणजे के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर। मग बघा 1 2 3 इथून हे सुद्धा तिसऱ्या अंतरावर आहे, आणि इथून बघा 1 2 3 4 हे चौथ्या अंतरावर आहे, म्हणजे हे आर अक्षराच्या किती जवळ आहे, तर चौथ्या। बघा, केचं स्थान आहे 11व, 12 13 14 15 16 17 18 याचं आहे 18। आता पर्यायांचं बघा, यण हे कुठे आहे, तर बघा यण इथे आहेत, मग 11 12 13 14 हे आहे 14व्या स्थानावर। बघा इथे मी हे करते 14। यम कुठे आहे, तर 11 12 13 हे 13व्या स्थानावर आहे। एल कुठे आहे, तर एल आहे हे 12व्या स्थानावर, आणि पी कुठे आहे 15 16व्या स्थानावर। आपल्याला विचारले के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर। मग आरच्या जवळ असणारं अक्षर या तिघांपैकी चौघांपेक्षा कोणते, तर पी आहे, म्हणून मी इथे काय आहे उत्तर आपलं पी, पर्याय क्रमांक 4 पी हे अक्षर आरच्या जवळ आहे। पुढचा प्रश्न। वरील अक्षरमालेत ई आणि यण या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या निम्मी अक्षरे पुढीलपैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत। मग आता बघा, ई आणि यणच्या दरम्यान किती अक्षरे आहेत। आता ई आहे इथे आणि यण आहे इथे। मग बघा, ही 5 अक्षरं 6 7 8 यांच्या दरम्यान विचारत, पण मग यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत, तर 8 अक्षर आहेत। आता बघा, यम आणि व्ही मध्ये किती अक्षर आहेत। आता यम इथे आहे आणि व्ही इथे आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 8 इथे पण किती अक्षर आहेत, 8च अक्षर आहेत। कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा किती अक्षर आहेत, तर 8च अक्षर आहेत। आपल्याला यांच्या निम्मी अक्षरं पाहिजेत। मग ए आणि जी मध्ये बघा किती आहेत, ए इथे आहे आणि जी इथे आहेत। मग बघा 1 2 3 4 5 यांच्यामध्ये किती अक्षर आहेत, तर यांच्यामध्ये 5 अक्षर आहेत। आता डी आणि आय मध्ये बघा, डी आहे इथे आणि आय आहे इथे, 1 2 3 4 मग यांच्यामध्ये किती अक्षर आहेत, तर 4 अक्षर आहेत। आता बघा, टी आणि एक्स मध्ये, टी कुठे आहे, इथे आहे, आणि एक्स इथे आहेत। मग टी 1 2 3 यांच्यामध्ये 3च अक्षर आहेत। बघा, ई आणि यन मध्ये 8 अक्षर आहेत, मग त्यांच्या निम्मी विचारते, 8च्या निम्मे किती, 4। मग 4 अक्षर कुणाच्या दरम्यान आहेत, तर डी आणि आय मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न। दिलेल्या अक्षरमालेत पी अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे। कोणत्या अक्षराचा, पीचा। मग डावीकडून पी कितवा आहे, बघा डावीकडून म्हणजे इकडून, आपला डावा हात तो पुस्तकाचा पण डावा हात, म्हणजे आपली जी डावी बाजू ती पुस्तकाची डावी बाजू। मग बघा, हे 5 10 15 आणि हे 16, म्हणजे पी हे अक्षर डावीकडून 16व्या स्थानावर आहे।
आता उजवीकडून बघा, हे 5 6 7 8 9, हे किती 9. मग आपल्याला काय विचारलं, यात किती फरक आहे विचारलंय. हे बघा, इकडून पी हे अक्षर 16व्या स्थानावर आहे आणि इकडून हे 5 6 7 8 9 10 किती स्थानावर आहे, 10व्या स्थानावर आहे. कारण याला इकडूनच पीचं मोजायचं आहे घर 10वं. मग याच्यातील फरक विचारलाय. मग आपल्याला फरक म्हणजे माहिती आहे वजाबाकी. मग 16तून जर 10 केले तर किती उरतात, 6 उरतात. मग यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, तर 6चा फरक आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. मग आपल्याला मध्यभागीचं आधी अक्षर काढावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे हे इकडे 10 आणि हे इकडे 10. मग बघा, इकडे हे 2 इकडे 2. मग हे किती, यम हे अक्षर काय आहे, मध्यभागी आहे. मग या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 10व्या स्थानावर आपल्याला माहिती आहे आपली उजवी बाजू म्हणजे पुस्तकाची सुद्धा उजवी बाजू म्हणजे यमची उजवी बाजू ही. मग 10व्या स्थानावर मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग कोणतं अक्षर आहे, तर डब्ल्यू. मग डब्ल्यू हे किती नंबरला आहे, तर बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या अक्षरमालेतील डी पासून ओ पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. आता डी पासून ओ पर्यंतची अक्षरं म्हणजे बघा, या डी पासून ओ पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहायचे आहेत. म्हणजे हा जो ओ आहे तो इथे येणार आहे. बघा इथे ओ, आपण इथून सुरुवात करूया. बघा इथे डी, त्याच्यानंतर ई एफ जी एच आय जे के एल एम एन आणि हा ओ उलट्या क्रमाने लिहिलेत अक्षरं. आता आपल्याला विचारले जी नवीन अक्षरमाला तयार झाले म्हणजे बाकी सगळे तेच. आता जी नवीन अक्षरमाला तयार झाले त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. बघा, हे बाकीचे अक्षर ए इथेच येणार आहे तसेच आहे, फक्त ह्यांचा चेंज झाला आहे. मग आपल्याला माहिती या जुन्या अक्षरमालेमध्ये यम मध्यभागी होता. आता यमच्या इथे कोणतं अक्षर आले, तर यफ. म्हणून मग हे बाकीचे लेटर्स आहेत तसेच खाली येणार आहेत. मग इथे यमच्या खाली इथे दुसऱ्या अक्षरमालेमध्ये कोणतं अक्षर आहे, तर यफ. म्हणून मी इथे कोणतं लेटर मध्यभागी येणार आहे, तर यफ. मग यफ कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, अक्षरमालेत के अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते. मग बघा, केचा डावीकडून क्रमांक किती आहे, तर बघा हे 5 आणि हे 5 10 10 आणि 1 11. म्हणजे केचा डावीकडून 11वा क्रमांक आहे. आता उजवीकडून तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते. मग बघा हे 5 आणि हे 5 10 10 आणि हा 1 11. मग 11वा कोणतं अक्षर आहे, इकडून ओ आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओ. पुढचा प्रश्न, अक्षरमालेत आय ते ओ ही अक्षरे उलट क्रमाने सलग 2 वेळा एका ओळीत लिहिली तर उजवीकडून 10वे अक्षर कोणते. मग आय पासून ओ पर्यंत बघा, आय पासून ओ पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने सलग 2 वेळा लिहिली तर बघा आय ते ओ अक्षर उलट क्रमाने लिहायची आहेत. म्हणजे पहिल्यांदा काय येणार, ओ एन एम एल के जे आय ओ. बघा परत दोनदा लिहायचं, एकदा इथपर्यंत झालं, आता परत दुसऱ्यांदा ओ एन एम एल के जे आय इथपर्यंत 2 वेळा. आता आपल्याला विचारले उजवीकडून 10वे अक्षर कोणतं. मग बघा हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं आणि हे 10वं. मग 10वं अक्षर कोणतं आहे, तर के. मग के कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 के. पुढचा प्रश्न, अक्षरमालेतील पहिला व चौथा या गटांची अदलाबदल केल्यास नव्या अक्षरमालेत उजवीकडून 8व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. आता बघा इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, पहिला आणि चौथा गट यांचीच अदलाबदल करायची. म्हणजे बाकीचे लेटर आहेत तसंच, फक्त पहिल्याच्या जागी चौथा गट येईल आणि चौथ्याच्या जागी पहिला गट येईल. मग बघा 1 2 3 4 हा चौथा गट आहे. मग तो इथे पहिल्यांदा येणार आहे पी क्यू आर एस टी. बाकी हे सगळे आहेत तसेच, म्हणजे एफ जी एच आय जे के एल एम एन ओ आणि इथे मात्र ए बी सी डी ई आणि हे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय या पद्धतीनं गट तयार केला आपण. आता काय सांगितलंय, नव्या अक्षरमालेत म्हणजे ही जी आपण तयार केली त्या अक्षरमालेत उजवीकडून 8व्या स्थानावर, उजवी म्हणजे इकडून. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8.
मग 8व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे तर सी. मग सी हे कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखाच आहे. बघा आता जे अक्षर मध्यभागी आहे त्याचाच क्रमांक डावीकडून आणि उजवीकडून सेम आहे. आता बघा 5, 10, 11, 5, 10, 11, 12, 13. यमचं इकडून 13वा क्रमांक आहे आणि इथे बघा 5, 10, 11, 12 आणि हे 13. म्हणजे इकडून पण त्याचा क्रमांक किती आहे मध्यभागी आहे 13. म्हणजे यम या अक्षराचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक सारखा आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.3 मधले 10 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.